भिवंडी येथील खोनीगाव भागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात एका व्यक्तीने तलवारी भिरकावत दोघांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात देवीदास पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने खोनी गावातील सिद्धार्थनगर परिसरात रविवारी रात्री कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 100हून अधिक जण सहभागी झाले होते. त्याचवेळी या भागात राहणारा देवीदास पाटील हा दुचाकीवरून त्या ठिकाणी आला. त्याने जमलेल्या नागरिकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तो घरी गेला. घरी जाऊन त्याने दोन्ही हातात तलवारी आणल्या. त्यानंतर पुन्हा तो त्या ठिकाणी आला. त्याने तलवारी भिरकावण्यास सुरुवात केली. तसेच कार्यक्रमात उपस्थित असलेल्या 2 तरुणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणानंतर सर्व जमलेले लोक सैरावैरा पळू लागले. नागरिकांनी घरामध्ये जाऊन स्वतःला बंद करून घेतले. दरम्यान एक व्यक्ती तिथं आला. त्याने देवीदास याला तेथून दूर नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणानंतर कार्यक्रमात सहभागी नागरिक निजामपुरा पोलीस ठाण्यात आले. त्यांनी या प्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे भारतीय न्याय संहितेचे कलम 109, 352, 351, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत देखील गुन्हा दाखल झाला आहे. मित्रांनो, ही बातमी गुगलवरून सर्च करून घेतली आहे. आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.